ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी. इकडे आहे आपला ढोलकपूरचा टुनटुन मावशीचा टुनटुन मावशीचा पुतण्या. आता इथून आम्ही थेट जाऊ बिकिनी बघायला, म्हणजे आपलं बीच बघायला जाऊ तिथून. रहा नहीं जाता भाई साहब कसला नजारा आहे. महबूब मेरे महबूब मेरे. वो ऐसी करेगा तो मैं ऐसा करूंगा, ऐसा कैसा होगा? रूम तर आम्हाला भेटली, मागे आहे. एकच हॉल बुक केलाय आम्ही, 7 जण आम्ही. तुम्हाला नंतर सांगतो रूम मध्ये गेल्या. आलं का नाही बघ. मी काय म्हणतो, लोकांना पण गर्लफ्रेंड आहेत का नाही? बरोबर आहेत ना. बरोबर. असलेलं आलं का आम्हाला भेटायला नको. आपले नसते. शेवटी आम्ही पोहोचलोय बीच वरती. ती बीच होती त्याच्यामुळे बीच मध्ये नाही गेलो. तर आम्ही सकाळी सनराइज बघायला आणि आंघोळा करायला इथेच येऊ. बस बाकी काय नाही. चला मग. ओके चला, तर भेटूया, बाय ओके. बाय. अरे तू असं काय शूट केलं, काय करायचं ते तर सांग. काय बनवायला लागला रे. तू केलंस का तू? तुला जे वाटेल ते बोल. एडिट मध्ये काढतो. एडिट मध्ये काढू. एडिट एडिट मध्ये काढून घेऊ नंतर. प्रॉपर धरतोय का, कसं करतोय? हा प्रॉपर धरतोय. त्याला सवय आहे रे. नाही नाही मला सवय नाही. मी कधी कोणा धरलेला. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आमचा 1-2 दिवसापूर्वी असा प्लॅन झाला होता की दिव्याघरला जायचं, आणि याच्यामध्ये 2-3 जण नाहीत, वैभ्या आणि प्रतीक. शिवी देऊ शकत नाही, पण ते देऊन टाक भाई. ऐन टायमावरती प्लॅन कॅन्सल केलाय. आणि हा आहे आपला यशवंत, आपले बीडचे उभरते नेते. शिद्या, आपला मुलींचा लाडका चॉकलेट महबूबचा असा किस्सा आहे की महबूबच्या पप्पांनी ते गाणं बघितलं, ऐकलं होतं. महबूब मेरे, आणि डायरेक्ट महबूब आला. इकडे आहे आपला ढोलकपूरचा टुनटुन मावशीचा टुनटुन मावशीचा पुतण्या राजू. तुझ्याकडे कर. कार्तिक द आर्यन चॉकलेट बॉय, आणि स्वतः कोण आणि कॅमेऱ्याच्या मागे आब्या. तर आम्ही सकाळी आलो होतो. ऍक्च्युली आब्यानं खूप लेट केलं होतं, कारण की आब्यामुळे भाई आम्ही कधी 8:30 वाजल्यापासून तिथे थांबलो होतो. आब्याने 1.5 तास लावला तिकडे यायला. ऍक्च्युली मी केलं होतं ते. तर नाश्ता वगैरे झालाय आमचं सर्व. आता इथून आम्ही थेट जाऊ बिकिनी बघायला, म्हणजे आपलं बीच बघायला जाऊ तिथून. आम्हाला आता समजलं शिद्याला मायग्रेनची गोळी घ्यायची. मायग्रेन आहे त्याला, ते गेले मायग्रेन घ्यायला. वायग्रा घेतला का? मायग्रेन सॉरी घेतला ना. राजूला माहिती आहे, आम्हाला काय तिथं थांबायचं म्हणला ना, मग थांबले होते. अच्छा, ते याला वायग्रा घेतला. आपल्याला त्रास व्हायचा पुन्हा. टाकीवर बसावं लागेल, टाकीवर. भाई साहब कसला नजारा आहे. जे बिकिनी म्हणजे जे बीच म्हणतात ते हेच. अरे भाई साहब, अरे ते ठीक आहे, पण ते किती आहे ते मेन वाला हेच आहे ना का दुसरा वाला? अरे हा ते रे मेनवाला दिव्या.
अर्ध्या वेळेच्या मोठ्या लाटात जाऊन उड्या मारायच्या चला समुद्र किनारा आपल्याला हम सारी दुनिया का बोझ उठा. भाई 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 ए यात कसं आहे माहिती का, हे सीन आहे की हे झूम लेन्स आहे ना, त्याच्यामुळे ते पकडणारच नाही, त्याला लई जास्त करणं लागत. आपल्याकडे आयडिया आता हाय एक. आलं का नाही बघ. पण तरी पण काय होतं माहिती का, यात सीन की अर्धा दिसते बघ. कुठे गेलास तू, पूर्ण नाही दिसत कारण की हे क्रॉप मध्ये दिसते मला वाटतं. येतंय का कसं बंद करताय कसं बंद काय बंद कर. मी कधी येऊच आहे येतोय का आता आम्ही काय करतोय, रूम शोधतोय बीचच्या जवळपास, म्हणजे आम्हाला यायला जायला रात्री सोपं पडेल. समजतंय ना कसं काय रे, जस्ट फोटो काढायला. हा बीच ठीक आहे. आता रूम जाऊन शोधू आम्ही आणि त्याच्यानंतर परत रिटर्न इकडे येऊ. तर आता आम्हाला आधी रूम शोधायची आहे, बाकी तर सर्व सेट झालंच आहे. रूम तर आम्हाला भेटली मागे आहे, एकच हॉल बुक केलाय आम्ही 7 जण. तुम्हाला नंतर सांगतो रूम मध्ये गेल्या. जन्नत आहे हा आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा काकाने आम्हाला 2 रूम दाखवले होते. एक रूम आहे आणि सेम याच्या बाजूला तेवढीच रूम आहे. तर काका आम्हाला म्हणे 1800 रुपये एका रूम. आम्ही काकाला म्हणलं काका आम्ही काय स्टुडंट आहेत म्हणलं, आम्ही कॉलेज मधले, कोणी स्कूल मधले. त्याला दाखवलं, त्याला म्हणलं स्कूल मधले म्हणलं. मग त्यांना म्हणलं की आम्हाला फक्त रात्रभर साठी थांबायचे, फक्त सामान ठेवायचं. तर मग फक्त त्यांच्याकडे 2000 रुपये दिले. त्यांना म्हणलं 2000 रुपयामध्ये एक रूम ठेवा. विषय खाल्ला. काकू तिकडून आल्या, काकू म्हटलं तुमच्यामधलं काही पुड्या बिड्या खात नाही ना कोणी, आणि आजी आल्या तर नाही आम्ही असं काही करत नाही. ते तर आहे, तोंडाकडे बघा तुम्ही. आणि सज्जन तर आहे तर बॅग वगैरे ठेवू आता. मग तिकडून कपडे वगैरे घेऊ मग मस्त, आणि मग काहीतरी करू बीच वर. ना आधी जेवण करायचं खरं. नाही आधी मग मोबाईल पण इम्पॉर्टंट आहे. चालू कर कसं काय तसं नाही, इथं सगळी गोळा होतात त्यावेळी मग आम्ही सीन असं आहे, आम्ही पूर्ण आमचे बॅग्स वगैरे जे पण होतं लगेच आम्ही रूम मध्ये ठेवलंय. आणि आता आम्ही निघालो जेवणाच्या तलाशमध्ये. आम्हाला कोणीतरी सांगितलं की थोडंसं बाहेर ना खूप मस्त जेवण भेटते. तर आम्ही काय करू, आता थोडंफार जेवण करू आणि मग बीचवर थोडे कपडे वगैरे खरेदी करू आणि फोटोशूट वगैरे करू. ऍक्च्युली आम्ही खूप जास्त जागा सर्च केल्या, त्याच्यामध्ये आम्हाला खूप लोकांनी हे पण सांगितलं की हे जे मनोरंजन थाळी आहे ना ती खूप चांगली आहे. तर आम्ही म्हणलं थोडंफार ट्राय करावं. तर आता सध्या आम्ही बिर्याणी ट्राय करतोय, रात्री बघू काहीतरी वेगळं करू. सध्या पुरती तर बिर्याणी बघूयात कशी आहे काय. दादा काय म्हणते, दादा सांगते दादा ऐकायला ना मला एक सांगा, याला घे बोलायला, याला सिद्धू नको रे व्हायरल. अभिषेक महबूब मेरे महबूब मेरे मस्त माहौल में. जेवण वगैरे झालं आमचं. तर आम्हाला ना ऍक्च्युली कपडे बघायचे होते शॉर्ट्स मध्ये, पण आम्हाला एकच थीमचे बघायचे होते. तर आम्ही खूप सारी दुकानं पण बघितले, पण एका थीमचे नाहीयेत. तर मग मला एका थीमचे नाही तर घेऊन तरी काय उपयोग आहे. तर मग ज्यांच्याकडे नाहीत ऍक्च्युली त्याने शॉर्ट्स काहीच नाही आणले. मग 1-2 जण घेत आहे, पण आमच्याकडे तर ऑलरेडी आहेत शॉर्ट्स वगैरे, आम्ही आणले होते बॅग मध्ये. तर मग आम्ही तेच घालू. पण आम्हाला असं वाटलं होतं की जर एकाच थीमचे जर भेटले ना तर चांगलं होईल, पण तसं नाही झालं. आम्ही खूप सारे दुकानं बघितले पण त्याच्यावर नाहीतच. तर मग
बघू आता जे आहेत त्या कपड्यावरच आणि एक दोघ जण घेत आहेत. भेटू आता बीचवर. शेवटी आम्ही पोहोचलोय बीच वरती आणि या ठिकाणी सगळे मित्रमंडळी नाही का बीच वरती. हा यासने नालायक तो ऐसी करेगा तो मैं ऐसा करूंगा ऐसा कैसा कहूंगा. मी काय म्हणतो लोकांना पण गर्लफ्रेंड आहेत का नाही. बरोबर आहेत ना. बरोबर. पण असले ना आले का आम्हाला भेटायला नको. असले नासके असले ना आले अरे तुम्ही जवळ नका येऊ. असले नासके पुढच्या वेळेस पुन्हा यायचे यांना. तर ऍक्च्युली आता सनसेट वगैरे झालाय. आता माझ्याकडे माझं माईक पण तिकडे बॅग मध्ये, त्याच्यामुळे मी फोनवर रेकॉर्ड करतोय आणि सर्व आपापले फोटोज वगैरे चालू आहे त्यांचं. सनसेट वगैरे झालाय. गर्दी भाई, तुम्ही गर्दी बघा इकडे, म्हणजे असली गर्दी. आणि आभाळ काय दिसतंय, हे कसलं खतरनाक दिसतंय. ऍक्च्युली लाटांची हे पण खूप जरा जास्तच आहे. काय म्हणतात त्याला, हा जे काय म्हणतात आता आठवत नाही मला. हा, तर त्याच्या हिशोबाने बाकी तर नजारा म्हणजे एकदम असं सही वाटतंय. आता थोडंफार बघू, आम्ही आणखी थोडंफार फोटोशूट वगैरे करू, त्याच्यानंतर बघू काय होतंय. तर थोडं जेवण करू आणि रूमवर जाऊ आणि हा झोपू वगैरे. आणि उद्या सकाळी परत नंतर आम्ही फोटोशूट साठी येऊ, हा. कारण आम्हाला सनसेट थोडासा बघायला भेटलेला आहे. तर उद्या सकाळी आम्ही बीच मध्ये पण नाही गेलो आपण. हा, ती बीच होती त्याच्यामुळे बीच मध्ये नाही गेलो. हा. तर आम्ही सकाळी सनराईज बघायला आणि आंघोळा करायला इथेच येऊ. बस हा, बस बस बाकी काय नाही. चला मग. ओके, चला, तर भेटूया उद्या. बाय बाय. अरे कशी फोटो काढू रे, नाही का?